नमस्कार. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर पहिली न्यूज आहे यूएसचे रिटेल सेलचा नंबर वगैरे आला आहे. नोव्हेंबरमध्ये हा जो नंबर आहे तो 0.7% राहिलेला आहे. म्हणजे 0.7%ची ग्रोथ झालेली आहे. म्हणजे इकॉनॉमीचे एक्सपेक्टेशन जे होतं ते 0.5%चं होतं. त्यापेक्षाही हा नंबर चांगला आलेला आहे. आणि प्रिवियस मंथमध्ये जो ग्रोथ होती ती 0.5%चीच होती. तर त्यापेक्षाही या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली आहे. याचं रिझन काय आहे तर एक नंबर तर आपलं मोटर व्हेकलचे जे परचेसेस आहे ते चांगल्या पद्धतीने इथं कॉन्ट्रीब्यूट करत आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने इथून स्पेंडिंग मुवमेंट वगैरे इकॉनॉमीत येत आहे. तसेच लेबर मार्केटमध्ये ही चांगली ग्रोथ दिसत आहे. म्हणजे कारण की लेआउट कमी झाले टाळेबंद आणि त्यासोबतच वेतनामध्येही चांगली ग्रोथ झाली आहे. त्यामुळे कन्झ्युमर स्पेंडिंग जी आहे ते वाढत आहे. यासाठी वगैरे लेबर मार्केट वगैरे बेस्ट असतं आणि तसेच स्ट्रॉंग हाऊसहोल्ड बॅलन्स शीट ही झाली आहे. आणि मार्केटमध्ये एक रॅली ही आलेली आहे. त्यामुळे इथं अफेक्ट करते. अँड हाय होम प्राइजेस देखील खर्च वगैरे वाढवण्याचे संकेत देत आहेत. त्यामुळे होम सेविंगवर वगैरे परिणाम होऊ शकतो. म्हणजे लोकांकडून स्पेंडिंग वाढत असेल तर मार्केटमध्ये डिमांड वाढते आणि डिमांड वाढत असेल तर आपोआप मार्केटमधील प्राइसेस जे आहेत ते वाढू शकतात. अँड यामुळे वगैरे इन्फ्लेशनचे वगैरे कन्सर्न रेज होऊ शकतात. त्यामुळे फेडवर एक प्रेशर निर्माण होऊ शकतं. आणि त्याच्यात पुढे म्हणलं तर इंडियाचं जे ज्वेलरी जे कन्झम्पशन आहे ते FY25 वगैरे FY25 14 to 80% वगैरे ग्रो होऊ शकतं. व्हॅल्यूम टर्म्समध्ये असा रिपोर्ट सांगत आहे की हे का तर याचे कारणे काय आहेत तर अनुकूल वसुली आणि ऑर्गनायझेशन सेक्टर मधील ज्वेलरी कन्झम्पशनची जी पेस आहे ती वाढत आहे. अँड आपलं रिटेल स्पेस ही वाढत आहे. मग तिथून 18 ते 20%ची ग्रोथ वगैरे होऊ शकते इन FY25. तसेच स्टोअर एक्सपान्शनचे ही प्लॅनिंग वगैरे होत आहे. Tier 1, Tier 2, Tier 3 या शहरामध्ये वगैरे या शहरावर लक्ष केंद्रित करून आपलं कंपाऊंडिंग स्टोअर वगैरे जोडले जाऊ शकतात. म्हणजे सोन्याच्या वाढत्या किमती अँड तसेच ब्रँडेड ज्वेलरीलाही प्राधान्य वगैरे जास्त लोकांकडून येत आहे. अँड FY25 गोल्डच्या प्राइसेस वगैरे अवरेजली 25% वगैरे वाढलेले आहेत. तर असं म्हणलं जात आहे की तसंच आपलं करेक्शन ही येथे दिसत आहे. म्हणजे कस्टम ड्युटी कट आणि ग्लोबल फॅक्टरमुळे. तसेच S2 FY25 वगैरे हाय नंबर ऑफ वेडिंग डेज वगैरे असल्यामुळे यामध्ये डिमांड चांगली निर्माण झाली आहे. जास्त लग्न वगैरे ह्या टायमामध्ये झाल्यामुळे इथे डिमांड आलेली आहे. अँड चांगल्या माणसांमुळे वगैरे रुरल डिमांड जी आहे तीही याला सपोर्ट करू लागली आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर आपलं हे जे नंबर आले Q2चे GDP नंबर लो GDP ग्रोथमुळे ग्रोथ जी आहे ही वगैरे टेम्पररी आहे ह्या Q2ची वगैरे. आणि इकॉनॉमी इम्प्रूव्ह वगैरे होणार आहे इनकमिंग क्वार्टर्स असं आपल्या फायनान्स मिनिस्टरने म्हटलं आहे. जे की Q2 5.4%ची ग्रोथ राहिली होती. म्हणजे ही एक ग्रोथ टेम्पररी गोष्ट आहे. म्हणजे येणाऱ्या क्वार्टरमध्ये हेल्दी ग्रोथ येऊ शकते. इंडियात लास्ट 3 इयर्समध्ये अवरेजली 8.3% वगैरे ग्रोथ झालेली आहे. यावर्षी Q1 पेक्षा Q2 वगैरे स्लो डाऊन वगैरे दिसत आहे. Q1 वगैरे 6.7%ची ग्रोथ होती आणि Q2 5.4%ची ग्रोथ होती.
व त्याने हेही म्हटलं आहे की ग्लोबली लेवलवर आपलं फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इंडियाची आहे. आणि असं स्लोडाऊनचे स्पष्टीकरणाविषयी चर्चा होत आहे की मॅन्युफॅक्चरिंग स्पेस जो आहे म्हणजे जो इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जो आहे तो त्यामध्ये 23 सेगमेंट आहेत. म्हणजे 23 सेक्टर असतात. त्यामध्ये 50% सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे वगैरे 50% सेक्टरमध्ये चांगल्या पद्धतीने वगैरे ग्रोथ येत आहे. म्हणजे ग्रो वगैरे करत सुद्धा आहे ते. तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटची कॅपिटल स्पेंडिंग जी आहे ती 6.4% वगैरे वाढलेली आहे. म्हणजे त्याचा परिणाम मल्टिपल पद्धतीने वगैरे होतो. त्यामुळे येणाऱ्या काळात कॅपेक्स आणि स्पेंडिंग थ्रू GDP वगैरे ग्रोथ होऊ शकते. तसंच पुढील न्यूज आहे आपलं GMO म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्टर पॅनलने वगैरे टर्म्स अँड हेल्थ इन्शुरन्सवरील टॅक्स जो आहे त्यामध्ये त्याच्या सवलतीसाठी वगैरे शिफारस वगैरे करतील असं म्हटलं जात आहे GST काउन्सिलकडे. तर आता GST काउन्सिलची मीटिंग वगैरे 21 डिसेंबर 2024 होणार आहे. तर यामध्ये वगैरे इन्शुरन्सवरील GST वगैरे काढून टाकण्यासाठी वगैरे रिकमेंडेशन वगैरे यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ज्यामुळे वगैरे आपण आता जास्त इन्शुरन्स प्रीमियम जो भरतो म्हणजे जे त्यावर टॅक्समुळे वगैरे आपल्याला जास्त अमाऊंट पे करावी लागते. आणि हे जर काढून टाकलं तर आपल्याला एक परवडेल ही इन्शुरन्सचे पेमेंट करण्यासाठी. आणि ग्रुप इन्शुरन्समध्ये काही बदल वगैरे होणार नाहीत. येणाऱ्या काळामध्ये त्यामध्येही बदल होऊ शकतात. यामुळे वगैरे 2,110 करोड रुपये वगैरे आपले वाचू शकतात म्हणजे GSTच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तसंच पुढे म्हणलं तर LG एनर्जी सोल्युशन अँड JSW एनर्जी यांचे वगैरे जॉईंट व्हेंचर होणार आहे. त्यामध्ये वगैरे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग केली जाईल इलेक्ट्रॉनिक व्हेकलसाठी. आणि रिन्युएबल एनर्जी स्टोरेजही करणार आहेत. यासाठी वगैरे $1.5 बिलियन वगैरे इन्व्हेस्टमेंट लागू शकते असं म्हटलं जात आहे. म्हणजे ही पार्टनरशिप जी आहे ती 50-50% असेल म्हणजे 50-50%. तर LG कडे वगैरे LG येथे वगैरे आपलं टेक्नॉलॉजी आणि इक्विपमेंट वगैरे सप्लाय वगैरे करेल बॅटरीच्या प्रोडक्शनसाठी. आणि JSW एनर्जी यामध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करणार आहे. ही प्लॅनची टोटल कॅपॅसिटी वगैरे 10 गीगावॅटची असेल. तर JSW एक्सपेक्टेड करत आहे की यामध्ये त्यांच्या एनर्जी स्टोरेज अँड EV बॅटरीसाठी वगैरे 70% वगैरे याचा फायदा होऊ शकतो. आणि उर्वरित जो 30% भाग आहे तो जाईल LGESला वगैरे जाईल तो भाग वगैरे. म्हणजे ह्या जर कंपनीची गोष्ट केली तर LGESची गोष्ट केली तर इंडियामध्ये ते स्वतःसाठी पार्टनर वगैरे हुडकत होते. आता त्यांना JSW मिळालं आहे. ते स्वतःचे वगैरे प्लॅन करत आहे स्वतःचे वगैरे EV लॉन्च करण्याविषयी. म्हणजे बस ट्रक त्यांचे स्वतःचे वगैरे EVच्या ब्रँड अंतर्गत वगैरे ते लॉन्च करणार आहेत. आणि त्यांनी रिसेंटली एक इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे की ते स्वतःचा EV कार आणि ब्रँडच्या अंतर्गतचे सेल जे आहे त्याचे टार्गेट 1 मिलियनचं आहे 2030 पर्यंत. तर म्हणजे 10 लाख वगैरे त्यांच्या ब्रँड अंतर्गत व्हेकल वगैरे इलेक्ट्रॉनिक व्हेकल त्यांना विकायचे आहेत. तर पुन्हा पाहिलं तर आपलं LGES पुन्हा भारतामध्ये एक्सपांड करण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येकजण इंडियाला एक ग्रोईंग मार्केट म्हणून पाहत आहे. इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये एक चांगली ऑपॉर्च्युनिटी इंडियात आहे असं म्हणत आहेत प्रत्येकजण. आणि JSWला ही येथे हा फायदेशीर वगैरे असेल हा
प्लॅन वगैरे म्हणजे त्यांच्या EV प्लॅनसाठी ते लोकल सोर्सिंग करू शकतात. त्यामुळे पुन्हा त्यांची EV प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती कमी होऊ शकते. हा जो प्लॅन्ट आहे ते ऑपरेशनल 2026च्या एंडपर्यंत होईल असं म्हटलं जात आहे. त्याचं पुढील म्हणलं तर अडाणी ग्रुपची आपलं अंबुजा सिमेंट जो आहे, अंबुजा सिमेंटमध्ये वगैरे आपलं शिंगी इंडस्ट्री अँड पेन्ना इंडस्ट्री वगैरे मर्ज वगैरे होणार आहेत. म्हणजे त्या मर्ज केल्या जाणार आहेत. म्हणजे ही जी आहे ह्या 2 कंपन्या म्हणजे यांच्यात वगैरे एक सबसिडी आहेत यांच्या. तर शिंगी इंडस्ट्रीची जर आपण बोलायचं म्हणलं तर याबद्दल, तर शिंगी इंडस्ट्री क्लिनर कॅपॅसिटी वगैरे 6.6 MTPAची आहे अँड सिमेंट कॅपॅसिटी वगैरे 6.1 MTPAची आहे. व लाईमस्टोन्स रिझर्वचा जर साठा पाहिला तर आपल्याला चुनखडीचा 1 बिलियन टनचा आहे. आणि संगीपुरम येथील प्लॅन्ट वगैरे कॅपॅसिटीनुसार भारतातील एक लार्जेस्ट सिंगल लोकेशन प्लॅन्ट आहे. अँड त्याचं क्लिनर युनिटही मोठा आहे. अँड पेन्ना सिमेंटबद्दल बोलायचं म्हणलं तर पेन्ना सिमेंटकडे वगैरे 4 इंटिग्रेटेड प्लॅन्ट आहेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये. आणि एक ग्राइंडिंग युनिटसुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये. व टोटल ऑपरेशनल कॅपॅसिटी वगैरे 10 MTPAची आहे. ॲडिशनल 2 अंडर कन्स्ट्रक्शन प्लॅन्ट आहेत कृष्णपट्टणम अँड जोधपूरमध्ये. व त्यांची कॅपॅसिटी वगैरे 2 MTPAची आहे. तर ह्या प्लॅन्ट वगैरे येत्या म्हणजे 8 ते 12 महिन्यामध्ये तो कंप्लीट होईल. संगी इंडस्ट्रीचे 100 शेअर असतील तर अंबुजा सिमेंटचे वगैरे 12 शेअर मिळतील. म्हणजे यासाठी टाईमलाईन वगैरे 9 to 12 मंथची आहे म्हणतली जाते असं. तर अँड पेन्ना इंडस्ट्रीच्या शेअर होल्डरला प्रत्येकी समभागामागे वगैरे 321.50 रुपीज वगैरे मिळणार आहेत. तसंच पुढील म्हणलं तर आपलं ITCचं म्हणजे अनेक दिवसापासून बोललं जात होतं की ITCचा बिझनेस वगैरे अलग होणार आहे. तो आता अलग 1 जानेवारी 2025ला वगैरे म्हणजे डिमर्जर वगैरे ह्याचं होणार आहे. यांना वगैरे म्हणजे यांना NCLT च्या ऑर्डरनुसार वगैरे अप्रुव्हल मिळालेलं आहे. म्हणजे 99.6% शेअर होल्डरनी वगैरे डिमर्जरला सपोर्ट करण्यासाठी वोट वगैरे केलेलं आहे. अँड हॉटेल बिझनेसचा रेव्हेन्यू ही चांगल्या पद्धतीने वगैरे ग्रोथ होत आहे त्याची. शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जणांना हा व्हिडिओ शेअर करा. ही चॅनलची हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.